पितृदोषचे लक्षण काय असतात? पितृदोषचे कारण प्रत्येकाला लवकर लक्षात येतात असं नाही. तर बऱ्याच वेळेला कधी कसं आहे, शिक्षणामध्ये अडचणी येतात, कोणाला संतती होत नाही, मुलं होताना त्रास होतो, कोणाला घर घेतल्यानंतर ते घर लाभत नाही, उत्कर्ष होत नाही नोकरीमध्ये, करिअरमध्ये म्हणावं तसा, खूपच इच्छा राहिल्या असतील, एखादा अतृप्त आत्मा असतो तर त्याची काही इच्छा पूर्ण होत नाही, मग तो त्या घरामध्ये वावरत वगैरे पण असतो तर घर सुद्धा लाभत नाही. काही वेळेला एखादा आजार येतो, लवकर बरा होत नाही. आपल्या पूर्वजांनी असं काय केलेलं किंवा काय घडलेलं ज्याच्यामुळे पितृदोष आपल्या पत्रिकेत आलाय? तर ह्या सर्व मग तो आत्मा नाखुश होऊन पुढे जातो, मग त्याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो. एखादा चांगला योग्य व्यक्ती ज्योतिषी म्हणून भेटणं हे देखील सध्याच्या काळात भाग्याचं म्हणायला लागेल. मॅडम, पितृदोष साठी सगळ्यात सोपा उपाय सांगा. पिंपळाचं झाड लावणे हे पितृदोष कमी करण्यासारखंच आहे. कारण तर पितृपक्षाचा जो महिना असतो, असं म्हणतात की आपल्या पितरांना पूजण्याचा वेळ असतो हा, तर मग काय केलं पाहिजे? पण त्यांना पितरांना खुश करतो, म्हणजे त्यांच्या इच्छा आपल्या मार्फत पूर्ण होतात असं म्हटलं तरी चालेल. आणि जाता जाता ते त्यांची मुक्ती तर होतेच आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. नमस्कार अँड वेलकम टू आर टॉक्स. मी आहे तुमची होस्ट राशी गुल्हाने आणि आज आपल्यासोबत पुण्यातले एक खूप प्रसिद्ध ॲस्ट्रोलॉजर सुवर्णा सुत्रावे मॅडम आहेत. हे आपल्याशी एक खूप गंभीर विषयावर माहिती देणार आहेत आज, आणि त्याचा विषय आहे पितृदोष. ह्याच्यावर खूप प्रश्न असतील आपल्या सगळ्यांच्या मनात, ज्यांचे उत्तरं आज आपण ह्यांच्याकडनं प्राप्त करू. मॅडम, वेलकम टू आर टॉक्स. नमस्ते. नमस्ते. मी एक सरळ भाषामध्ये तुम्हाला विचारते की पितृदोष म्हणजे काय? एक साधारण व्यक्तीला ह्याचं कसं उत्तर देणार? पितृदोष म्हणजे काय, तर आपण जे जन्माला येतो तर ते पूर्वसंचित कर्म हे सर्व घेऊन येतो. तर आपल्या पितरांचे म्हणजे जे आपण पितर असतात त्यांच्याकडनं DNA घेऊन आलेलो असतो, त्यामुळे त्यांचे काहीतरी ऋण आपल्याकडे असतात. तर ते ऋण काही ना काही पद्धतीने आपल्याला फेडायचे असतात. आपणच का, तर आपण सध्या आपण मानव जन्मामध्ये आहोत आणि ते वायू रूपामध्ये आहेत पूर्वज जे काही आहे. तर त्यांच्या काही जे इच्छा राहिलेल्या आहेत ते आपणच फेडणार ना, तर कारण आपण पुढची त्यांची पिढी आहे. मग पितृदोष हे फक्त आपल्या पितरांच्या कर्मांमुळे असतो की आपले सध्याचे कर्म पण ह्याच्यामध्ये काही? सध्या नाही, मागच्या जन्मीचेच हे ऋण असतात आपले. तर पितृदोष कसा येतो, तर आई वडील, आजी आजोबा यांचे काही आपले नातेसंबंध, मामा मावशी हे लोक जे आहेत तर त्यांच्या काही ना काही इच्छा राहिलेल्या असतात आणि मग ते पूर्ण करण्यासाठी ते लोक धडपडत असतात. तर ते कुठल्या पद्धतीने, तर आपण आपलं काहीतरी ऋण आहे, मग आपण ते पूर्ण करायचं ह्या दृष्टीने आपण पितृदोष, त्यासाठी आपण जर उपाय केले तर निश्चितच त्यांना चांगले लाभ मिळतात आणि आपला देखील उत्कर्ष होतो. ते जर प्रसन्न राहिले आयुष्यामध्ये तर त्यांच्यात ते खुश झाले तर आपल्याला पण ते खुश करणार आहेत एका पद्धतीने. पितृदोषचे लक्षण काय असतात? कसं एका व्यक्तीला कळेल की हे सायन्स किंवा सिम्पटम्स पितृदोषच्यामुळे होऊ शकतात त्यांच्या आयुष्यात? पितृदोषचे कारण प्रत्येकाला लवकर लक्षात येतात असं नाही. तर बऱ्याच वेळेला कधी कसं आहे, शिक्षणामध्ये अडचणी येतात, कोणाला संतती होत नाही, मुलं होताना त्रास होतो, कोणाला घर घेतल्यानंतर ते घर लाभत नाही, उत्कर्ष होत नाही नोकरीमध्ये, करिअरमध्ये म्हणावं तसा. तर ह्या सर्व गोष्टी असतात, तर त्या बऱ्यापैकी समजून येतात. किंवा एखाद्या वेळेस खूपच इच्छा राहिल्या असतील, एखादा अतृप्त आत्मा असतो तर त्याची काही इच्छा पूर्ण होत नाहीत, मग तो त्या घरामध्ये वावरत वगैरे पण असतो तर घरसुद्धा लाभत नाही काही वेळेला. तर हे सगळे पितृदोषाचेच प्रकार आहेत. एखादा आजार येतो, लवकर बरा होत नाही, तर या गोष्टी सर्व पितृदोषामधूनच आपल्याला समजतात. मग जर का असे काही सायन्स सिम्पटम्स आहेत तर मग काय उपाय आहे? ह्या पितृदोषासाठी तर 2 पद्धतीने हे करता येतं. कर्मकांड आहे, दानधर्म आहे, उपासना आहे. ह्या तिन्ही पद्धतीने आपण त्याचा उपाय करू शकतो. तर जगामध्ये बरेच लोक आहेत जे विश्वास ठेवतात, विश्वास ठेवत नाही. काही लोक अंधश्रद्धा म्हणून सोडून देतात. पण बऱ्याच वेळेला ह्या त्रासावर आपण जर योग्य उपाय केले तर त्यातून निश्चितच चांगल्या पद्धतीने सुटका होते. तर असे आमच्याकडे अनुभव आहेत. तसे पितृदोषामुळे
एखाद्या व्यक्तीच्या ज्याच्या पत्रिकेत तो दिसतोय त्यालाच हे सगळे त्रास होऊ शकतात किंवा त्याच्या अख्ख्या कुटुंबाला पण त्याचा इफेक्ट येतो? कसं आहे, वयाच्या 18 वर्षानंतर मुलांचा उत्कर्ष होतो. मग त्यावेळेला काही वेळेला बघा शिक्षणामध्ये अडथळे येतात, काही वेळेला नोकरी लागताना करिअरमध्ये म्हणावं तसं आपल्याला वाव मिळत नाही, पराक्रम करता येत नाही. हे झालं मुलांच्या बाबतीत. तर आता आईवडिलांचा विचार करता वडिलांना प्रमोशन म्हणावं तसं मिळत नाही, त्यांच्या करिअरमध्ये पण अडथळे येतात, आर्थिक प्रश्न असतात, मग ते काही सॉल्व करता येत नाही, म्हणावं तसं आपण करतो प्रयत्न पण मिळत नाही. तर ह्या सर्व गोष्टी या पितृदोषा संबंधितच असतात. मग त्याचे जर योग्य उपाय केले, आपण उपासना केली, काही शांती वगैरे जाऊन केल्या, तर त्याने निश्चितच पूर्ण 100% मी म्हणत नाही, कारण हा दोष आहे तो पूर्वजन्म प्रारब्ध यांच्याशी निगडीत आहे, पण त्याचा बऱ्यापैकी त्रास कमी होतो. तर तसे आमच्याकडे अनुभव निश्चितच आलेले आहेत. एखाद्याला संततीचा त्रास असेल तर त्याला संतती झालेली आहे. मॅडम, पत्रिकेमध्ये कुठले ग्रह कुठे असतात ज्याच्याने कळतं की हा पितृदोष आहे? तर हा पितृदोष म्हणजे काय आहे, तर राहू केतू हे दोष घडवतात. तर ते ज्या वेळेला रवी बरोबर असतात तर त्यावेळेला वडिलांकडनं आलेला दोष असतो. शनी बरोबर असतात तर तो दोष आजोबांकडून आलेला असतो. त्याबरोबर राहू केतू जर एकटे असतील तर तो कालसर्पदोष किंवा सर्पदोष असा म्हटला जातो. मग काल सर्पदोष किंवा पितृदोष ह्याचे वेगळे वेगळे पूजा असतात, काय उपासना असतात, ह्याचं काही डिफरन्सिएशन सांगाल का? डिफरन्सिएशन म्हणजे काय, तर बरेच लोक रवी राहूला ग्रहण योग देखील म्हणतात, पण तो ग्रहण योगापेक्षा वरचा प्रकार असतो. कारण काय, रवी म्हणजे आपला आत्मा आहे, रवी म्हणजे आपले पिता आहेत. एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेत रवी म्हणजे पती देखील आहे. तर ह्या दृष्टीने जर आपण रवी राहूचा योग ज्या वेळेला येतो तर त्यावेळेला नारायण नागबळी ही केली तर त्या दृष्टीने चांगली फळे मिळतात. आणि त्यानंतर शनी राहूचा जो योग येतो तर हा त्रिपिंडी दोष असं समजला जातो. काही लोक याला आणखीन थोडं वाढवून पिशाचा योग देखील म्हणतात, पण ते तितकंसं काही खरं नाही आहे. की आपले जे पूर्वज आहेत ते वर गेलेले आहेत आणि ते आपले चांगल्यासाठी चांगलंच इच्छा करणार ते लोक आपल्याला. तर हा त्रिपिंडी योग शनी राहूचा ज्या वेळेला येतो तर त्यावेळेला तो पुरुष किंवा ती स्त्री, तो घराण्याचा मूळ पुरुष किंवा मूळ स्त्री असते. पण हे प्रत्येकाला सांगता येत नाही की हा दोष तुमच्याकडे आलेला आहे. तर ज्या वेळेला हा त्रिपिंडी योग पत्रिकेत घेऊन येतात काही मुलं, तर त्यावेळेला त्यांना लहानपणापासून थोडासा संघर्ष असतो आयुष्यात. म्हणजे अपेक्षित यश प्रत्येकाला एका एफर्टमध्ये मिळतं तसं ह्याला नाही. ह्याला सुरुवातीपासून थोडासा त्रास असतो. तर वयाच्या 30 नंतर ज्या वेळेला तो कदाचित वडिलांपासून दूर राहिल्यानंतर किंवा वडिलांच्या पश्चात म्हणा, तर तसं राहिल्यानंतर हा दोष हळूहळू वयाच्या 30 नंतर कमी व्हायला लागतो. पितृदोषची उपासना किंवा उपाय करायला सगळ्यात योग्य वय काय आहे? तर योग्य वय म्हणण्यापेक्षा 18 ते 20 ज्या वेळेला शिक्षण पूर्ण करतात मुलं आणि करिअरसाठी मग थोडासा संघर्ष वगैरे फेस करायला लागतो, तर त्यावेळेला ही शांती करणं असं महत्त्वाचं समजलं जातं. किंवा जितकं लवकर तेवढं योग्य असं म्हणलं पाहिजे आपण. आणि ही शांती केल्यानंतर आई वडिलांचा दोष जातो, त्यानंतर मुलांचा पण निघून जातो. म्हणजे जर का आपण शांती केली तर हा दोष आपल्या संतांना पुढे नाही त्रास होणार नाही त्याचा. मग मॅडम, तुम्ही कुठल्या क्लायंटचं काही एक्सपिरियन्स शेअर कराल का, की त्यांना पहिले पितृदोष होता तर काय सिच्युएशन होती, त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स होते आणि मग काय उपाय उपासना केल्यानंतर कसे बदल घडले? तर हा बरेच अनुभव आलेला आहे आम्हाला. तर संततीच्या वेळेला लोक येतात की त्यांना लग्न होऊन 4-5 वर्ष होतात, संतती होत नाही. त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांच्या घराण्यामध्ये एखादी स्त्री मृत वगैरे झालेली असते किंवा एखादा मुंजा देखील असू शकतो पुरुष, त्याची इच्छा राहिलेली आहे, त्याला सगळं सुख मिळालेलं नाही, वैवाहिक सुख वगैरे. मग तर त्यामुळं आणि आपणच पूर्ण करणार, ही तिसरी पिढी पूर्ण करणार असते त्यांच्या इच्छा सर्व. मग ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी करून आल्यानंतर झालेले आहेत. तसे बरेच केसेस आहेत की त्यांना संतती झालेली आहे. आर्थिक त्रास असेल तर आर्थिक त्रास देखील हळूहळू सुटायला मदत झालेली आहे. त्याचबरोबर एखाद्याचं जागेचा पण प्रश्न असतो, तर घर घ्यायचे योग देखील येतात. हे जर आपण करून आलो
कारण कसं आहे, हा दोष म्हणजे आपण त्यांना पितरांना खुश करतो, म्हणजे त्यांच्या इच्छा आपल्या मार्फत पूर्ण होतात असं म्हटलं तरी चालेल. आणि जाता जाता ते त्यांची मुक्ती तर होतेच आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. मग आपलं थोडंसं सगळं चांगलं व्हायला सुरुवात होते असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असं मला वाटतंय. मॅडम, पितृदोषसाठी सगळ्यात सोपा उपाय सांगा. उपाय म्हणजे काय, तर तो विष्णू सहस्रनाम वाचायचं. जितका जितका 1,00,000 जप केला ना तर तो हळूहळू कमी व्हायला लागतो म्हणतात. 1,00,000 10,00,000पर्यंत केल्यानंतर, आणि ही लगेच कमी होणारी गोष्ट नाही आहे, कारण ही आपल्या लोकांशी संबंधित आहे. तर त्यामुळं हळूहळू विष्णू सहस्रनामची उपासना आहे ना, ती 100% फलदायी ठरते. बरेच लोक बघा संततीच्या वेळेला त्रास अडचणी घेऊन येतात, तर काही लोक पिंपळाच्या झाडाची उपासना देखील सांगतात त्यांना, तर 100 पेऱ्या मारा गुरुजी लोक सांगतात. तर हा त्याच्यासाठीच, कारण पिंपळाचं झाड लावणे हे पितृदोष कमी करण्यासारखंच आहे, कारण विष्णुदेव पिंपळामध्ये असतात असं म्हटलं जातं आणि तिथे लक्ष्मी पण असते. मग ती दोघांची उपासना होते, म्हणून नवरा बायकोनं जोडीने करायला हा उपाय सांगतात आणि त्याचे अनुभव आलेले आहेत. बऱ्याच लोकांना संतती होताना दिसते. पण मला एक खूप साधा प्रश्न आहे की आपल्या पूर्वजांनी असं काय केलेलं किंवा काय घडलेलं ज्याच्यामुळे पितृदोष आपल्या पत्रिकेत आलाय? की पाप हे कळत नकळत होतात, कोणी जाणून बुजून तर करत नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये शेतामध्ये काही देवता असत होते. एखादं समजा वारूळ वगैरे असलं तर तिथे नागदेवतेचा वास असतो आणि चुकून शेती करताना ते काम करताना त्याचं अवहेलना झाली तर तो थोडासा त्रास, म्हणजे त्याचा शाप आपल्याला कळत नकळत, या गोष्टी कोणी मनापासून करत नाही, कळत नकळतच घडतात. पण तर त्यावेळेला तो त्रास त्यांना होतो. त्यांच्या 3 पिढ्या आधी, आपल्या ज्या 3 पिढ्या आहेत, तर त्यांनी काहीतरी केलेलं असतं, त्यामुळं आता या 3ऱ्या पिढीला त्यांना मूल होण्यासाठी त्रास होतो. हा एक प्रकारचा सर्पदोष त्यांच्या पत्रिकेमध्ये येतो मुलांच्या. मग त्या सर्पदोषाची जर आपण विधिवत तिथे पूजा केली, त्यांची माफी मागितली. आणि कुठल्या घरांमध्ये जर का बलिप्रथा असायची तर त्याच्यामुळे पण एक पितृदोष घडतो ना? बलिप्रथा पण ती कळत नकळत काही लोक करत होते, तर ती पण एक प्रकारची हत्याच आहे. तर तो मुक्या जनावरांचा जो रोष आपण घेतो, तर तो ह्या सध्याच्या काळामध्ये तर कलियुग आहे. तुम्ही इथे केल्यानंतर इथेच तुम्हाला ते अनुभवच येणार आहे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्रास होणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये 2-2 बायकासुद्धा प्रथा होती, तर बाळंतपणामध्ये बरेच बायका मरत होते. त्यानंतर दुसरा विवाह केल्यानंतर आता तिची इच्छा काहीतरी राहिलीच असणार ना, बाळंतपणामध्ये अर्धवट आता त्या बाळाला जगवायचं, ते सुख घ्यायचं. एखाद्या बाईला मूल झाल्याचं सुख म्हणजे मोठं असतं. मग त्याची जर ती इच्छा राहिली, मग ती दुसरी बायको केल्यानंतर ती थोडं त्रास देणारच ना. मग त्या रूपाने ती तिला संतती होण्याच्या दृष्टीने त्रास देणार, की मला या गोष्टी मिळाल्या नाहीत आणि हिला मिळत आहेत सहजासहजी. मग तिला त्यासाठीच आपण हा दोष येतो कळत नकळत. मग हे लोक आपण बरेच डॉक्टरांना दाखवतात, ट्रीटमेंट करतात, पण त्यांना योग्य मार्ग मिळत नाहीत, कारण डॉक्टर याच्यामध्ये ह्याला काही उपाय नाही आहेत, यांच्याकडे उत्तरं नाही आहेत. तर हे बरेच घडलेले आहेत. तर असं झाल्यानंतर त्यांना जर तुम्ही विधिवत हे जाऊन तिथे 3 दिवस पूजा वगैरे करून आली, तर त्यांना निश्चित जाऊ दे. ते पूजा, काही लोकांचा विश्वास नसतो, कर्मकांडावर विश्वास ठेवत नाहीत, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण एखादी स्त्री किंवा तिच्या राहिलेल्या इच्छा, ही स्त्री म्हणजे एक लक्ष्मी स्वरूप आहे, तर त्यासाठी सोपा उपाय म्हणजे देवीची उपासना करायची. महालक्ष्मी अष्टक जर वाचलं तर तिथे ती देवी, स्त्रीला ती देवी मानणार आहे आपण, जिचे इच्छा राहिलेत तर तिला खुश ठेवणार आहे. आणि हळूहळू देवीची उपासना केल्यानंतर तो तिचा त्रास होणार आहे. किंवा एखाद्या त्यांच्या तिथीला किंवा पितृपंधरवड्यात जे काय आपण करतो, तर त्यांच्या तिथीला चोळी बांगडी वगैरे जर दिली, तर ती मागच्या जन्मी जी राहिलेली स्त्री आहे, तर तिची इच्छा नक्कीच सफल पूर्ण होताना दिसते आणि ती जाता जाता आशीर्वाद देणार आणि संतती होणार. आणि घडलेल्या आहेत, अशा गोष्टी घडलेल्या आहेत.
तुम्ही आता एक शब्द यूज केला मुंज, त्याचा अर्थ काय आहे? मुंजा म्हणजे काय आहे तर एखाद्या घराण्यामध्ये असा अकाली तरुण वयामध्ये माणूस मेलेला आहे, कोणी आत्महत्या करतं किंवा अकाली ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतात. मग त्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढ्या आयुष्याच्या पिरियडमध्ये तो आत्मा त्या एक मुंजा रूपामध्ये राहतो. म्हणजे आता समजा त्याचं 70पर्यंत आयुष्य आहे आणि तो वयाच्या 20-25ला मेला, तर निदान 70पर्यंतचं जे आयुष्य आहे तर तो त्या मुंजा रूपामध्ये राहतो, कारण त्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत. त्याचं पूर्ण जेवढं आयुष्य होतं तसा मृत्यू झालेला नाही. मग आता एवढे आपण केसेस बघतो, तरुण मुलं सुसाईड करतात. काही ते ब्लू व्हेलच्या गेममुळे पण झालेले आहेत, काही अभ्यासाच्या कालावधीमध्ये पण पोरं सुसाईड करून घेतात. तर ह्याचा अर्थ की ते आपल्या कुटुंबासाठी काहीतरी पितृदोष घडणार आहे पुढे. नक्कीच ना, घडणारच आहे ते, कारण ते मुलं म्हणजे आपले DNA घेऊन आलेले आहेत आणि मग त्यांची इच्छा कळत नकळत आईवडिलांचं दुर्लक्ष म्हणा किंवा अशा गोष्टी घडतात. सध्याच्या पिढीला स्पर्धात्मक युग आहे, तर त्यांना पुढे जायची हे आहे आणि कोणी काही बोललं तर ते त्यांना आवडत नाही. मग याच कालावधीमध्ये ते असं काही आत्महत्या वगैरे सारखे विचार करतात. मग त्याला कळत नकळत आईवडील हे देखील कारणीभूत असतात. तर आईवडिलांना हा त्रास नक्कीच होतो. बघा तुम्ही एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलाने आत्महत्या वगैरे केली तर त्या घरात राहायला देखील लोक घाबरतात. आईवडील असू दे की इतर, आणि एक प्रकारचं काही ती निगेटिव्ह ऊर्जा त्या घरामध्ये असं सुटल्यासारखी असते. का तर तिथे त्या मुलाचा वावर झालेला असतो आणि त्याची इच्छा जे अपूर्ण राहिले. त्या आईवडिलांना मानसिक त्रास तर देणारच आहेत. मग ह्याचे जर का उपाय किंवा उपासना, जसं तुम्ही म्हणले की नाशिक वगैरेला जाऊन आपण पूजा करू शकतो, तर काय होतं तिथे त्या पूजेमध्ये? कसं ह्या सगळ्या गोष्टींपासून सुटका होतो? तर या म्हणजे कसं काही लोकांची विधी देखील होत नाहीत. आता हे लहान मुलं वगैरे त्यांची 12 दिवस विधी, आता सध्याचं काळ नुसतं पळण्याचा काळ आहे. जो खूप सारे लोक पाळत नाही, एवढ्या दिवसांची विधी करत नाही कोणी गेल्यानंतर. आईवडिलांना देखील कामाची घाई असते, घरातल्या लोकांची पूर्ण विधिवत सगळ्या विधी होत नाहीत. 12 दिवस कोणी राहत नाही, ज्याला त्याला कामासाठी पळण्याची घाई असते. मग त्या विधी सर्व नाही झाल्या तर मग त्या निश्चितच त्याला आत्म्याला व्यवस्थित मुक्ती पण नाही मिळत. मग तो पुढे जात नाही. पुनर्जन्म हा आहे. एखादा व्यक्ती मेल्यानंतर काही कालावधी तो राहतो, तर साधारण काही जणांना 2-4 दिवसातच नवीन जन्म मिळतो म्हणतात. आणि असं म्हटलं जाते की तुम्ही महिन्याचं ज्या वेळेला इथे श्राद्ध करता तर त्यावेळेला तिथे त्याला हळूहळू तो देह धारण करतो एखादा आत्मा, आणि मग त्याला पूर्ण 12 महिन्यानंतर त्याला त्याचा पूर्ण देह मिळतो आणि मग तो पुढच्या जन्मात जातो असं म्हटलं जातं. पण ह्या सगळ्या विधी आजकाल पूर्ण होत नाहीत. तर त्यामुळे कुठेतरी तो आत्माचं अडथळ्याची शर्यत त्याला पण पार करायला लागते. तर ह्या सर्व मग तो आत्मा नाखुश होऊन पुढे जातो. तर पुढे जाणं तर पर्याप्त आहे, त्याला जावं लागतं. मग त्याचा एक अप्रत्यक्ष रोष घरातल्या व्यक्तींवर येतोच. मग त्याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो. मग हा बरेच लोक विश्वास ठेवत नाहीत, पण ह्याचा त्रास नक्की होतो. आर्थिकदृष्ट्या अडचणी येतात, मुलांच्या शिक्षणात येतात, लग्नामध्ये अडचणी येतात, लग्न जमत नाही, स्थळं येतात पण पुढेच सरकत नाही, नकार येतात. एखादा चांगला योग्य व्यक्ती ज्योतिषी म्हणून भेटणं हे देखील सध्याच्या काळात भाग्याचं म्हणायला लागेल. कारण हे जे राहिलेले 40 दिवस साधारण सुतक आपण समजतो. एखादी व्यक्ती मेल्यानंतर 40 दिवस सौम्य सण वगैरे साजरा करा म्हणतात, पण सौम्य पद्धतीने करा, की असं मोठेपणा करू नका, पण त्याला नाट पण लावू नका. तर लोक तसं सध्याच्या काळामध्ये कमी करतात किंवा ते 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचं जमत नाही, त्यांना वेळेअभावी गोष्टी होत नाहीत. मग या पितृदोषच्या शांतीमध्ये त्याच विधी करतात सगळ्या, आणि त्याची फळं निश्चितच चांगली मिळताना दिसतात. आपण प्रारब्ध, पूर्वजन्म आणि पूर्वसंचित आहे ते तर आपल्याला कमी करता येत नाही, पण त्याची तीव्रता जी आहे, त्याचा तो त्रास आहे, तो थोड्या पद्धतीने तरी कमी होतो. तर पितृपक्षाचा जो महिना असतो, असं म्हणतात की आपल्या पितरांना पूजण्याचा वेळ असतो हा. तर मग काय केलं पाहिजे ह्या टाईममध्ये?
पितृपक्ष आपण एक हिंदू संस्कृती फार मोठी आहे आणि चांगली आहे. ती सगळं आपण संस्कारात बांधलेलं गेलेलो आहोत हिंदू लोक. तर विधी म्हणजे काय तर गणपतीनंतर जो 15 दिवसाचा कालावधी आहे, गणपती विसर्जनानंतरचा तो पितृपंधरवडा आपण समजतो. तर हा ज्या तिथीला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे तर त्या तिथीला त्यावेळेला आपण श्राद्ध करतो. हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता समजा एखाद्याचा चतुर्थीला मृत्यू झाला आहे तर चतुर्थी त्या तिथीला जी येते तर त्यावेळेला त्याचं जास्त काही उपाय नाही आहे. साग्र संगीत आपण जे खातो ते अन्न बनवायचं, थोडंसं गोडाधोडाचं बनवणे. आणि आता पूर्वी तर कावळ्यांना ठेवत होते, आता सध्याच्या काळात कावळे भेटत नाहीत आपल्याला. तर गाईला हे दिलं तरी चालतं. गाई पण भेटत नाही आहे आपल्या या संस्कृतीमुळे. तर बनवलेलं अन्न किंवा कोरडी शिदा ही आपण गुरुजींना त्यांच्या नावाने देऊ शकतो. त्यांना काही आवडणाऱ्या गोष्टी असतात, तर छत्री आहे, ड्रेस आहे किंवा चप्पल आहे, तर ह्याचं दान धर्म निश्चित आपण करावं. तर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला तिथी माहिती नाही आहे एखाद्या व्यक्तीची, तर त्यावेळेला अमावस्येला जी सर्व पित्री अमावस्या आहे तर त्यावेळेला तुम्ही दानधर्म केला तरी त्यांना मुक्ती मिळते असं म्हटलेलं आहे. आणि कशाचा दान केला पाहिजे? कशाचं म्हणजे जे काही आपण खातो, बऱ्याच वेळेला नवग्रहाचे दान द्यावं असं म्हणतात, की जसं काही तांदूळ आहे, साखर आहे, चहापत्ती आहे, तीळ आहे, गव्हाचं पीठ आहे, बटाटे, आपण जे काही शिदा देतो भटजींना तर ती देणं महत्त्वाची आहे. हे नाहीच जमत सध्याच्या व्यस्त जीवनामुळं तर आपण एखाद्या व्यक्तीला, गरीब व्यक्तीला पैसे किंवा गरजेची वस्तू, पुस्तकं म्हणा, शाळेच्या अभ्यासाविषयी ह्या गोष्टी पण आपण देऊ शकतो. तुम्ही आत्ता जसं म्हणले की आजचा काळ खूप बदलला आहे, सगळ्यांची लाईफस्टाईल खूप चेंज झाली आहे, तर असं पण घडतं आहे की काही कारणांमुळे अबॉर्शन केलं जातं किंवा काही कारणांमुळे मिसकॅरेज होऊन जातं. तर जेव्हा एक संतती लॉस होऊन जातो, पडून जाते, तर मग त्याचा काही दोष निर्माण होतो का? नक्कीच होतो, पण सध्याच्या पिढीला तो समजत नाही. काय आहे, आता सध्या करिअर ओरिएंटेड लोक आहेत. हजबंड वाईफ दोघं, नवरा बायको नोकरी करतात, त्यांना वेळ नाही. आणि ह्या वेळेला असंच घाईघाईमध्ये लग्न होतं किंवा चुकून एखादं राहतं, त्यांना मूल व्हायची शक्यता असते, तर त्यावेळेला त्यांना ते नको असतं, तर त्यावेळेला ते अबॉर्शन करायला जातात. मग त्याचा एखादं राहिलेली संतती ती आपण जर ॲबॉर्ट केलं तर त्याच्यात जीव नक्कीच आहे ना. तर ते अबॉर्ट केल्यानंतर त्याचा त्रास हा येतोच. पितृदोषामध्ये हा मुद्दा येणारच आहे, कारण त्यांना. आणि आज सध्या कलियुग आहे तर आपल्याला आत्ता लगेच मिळतात. पूर्वी कसं नंतर पुढच्या पिढीला मिळेल असं नाही. आता इस हात से लो, इस हात से दे असं आहे. निसर्ग आहे, त्याच्या विरुद्ध जर आपण गेलं तर त्याचा त्रास निश्चितच भोगायला लागतो. असे उदाहरणं पण आहेत की आम्हाला नको आहे संतती म्हणून त्यांनी अबॉर्ट केलं आणि त्यानंतर 10-10, 12-12 वर्षानंतर सगळी ट्रीटमेंट घेऊन देखील त्यांना मुलं व्हायला खूप त्रास येतो, अडथळा येतो. 2-2दा 3-3दा त्यांनी IVF वगैरे केलेलं आहे, परंतु राहत नाही. ह्या केसेस सध्याच्या काळात दिसून येतात. तर मॅडम, तुम्हाला समाजासाठी काय मेसेज द्यायचा आहे आज? की समाजासाठी नातेसंबंध सुधारणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भूतदया ती सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसत नाही. प्राणीमात्रांपासून, घरापासूनच याची सुरुवात केली तर चांगलं असं वाटतं आहे मला. की जसं आईला, वडिलांना, त्यांना त्यांची आज्ञा मानणं, त्यांनी सांगितलेलं ऐकणं. त्याचबरोबर आजूबाजूला कोण राहतं हे सुद्धा सध्याच्या काळामध्ये माहीत नसतं आपल्याला, कारण आपली ही फ्लॅट सिस्टीम आहे. तर त्यासाठी आपण थोडंसं नात्यामध्ये वेळ द्यायला पाहिजे, नातेसंबंध सुधारायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे. फार काही मोठं नाही, थोडासा वेळ आपण काढला तर निश्चितच आपलं ह्या दृष्टीने चांगले लाभ मिळतील. त्याचबरोबर सध्या प्रेशर खूप आहे सध्याच्या पिढीला, टेन्शन आहे, तर ते रिलॅक्स करणं महत्त्वाचं आहे. तर थोडा वेळ देऊन मेडिटेशन म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं. इतरांसाठी तर आपण करतोच आणि पैसा आहे तो काही आयुष्यभर जाणार नाही. स्वतःचं आरोग्य, मानसिक स्थिती चांगली राहणं ती देखील महत्त्वाची आहे. तर मेडिटेशनसाठी सुद्धा सध्याच्या पिढीने थोडासा वेळ द्यायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणलेत की
आपण जे करू त्याचे आपल्याला भोग इथेच भोगायचे आहेत. तर सगळ्यांनी चांगले कर्म केले पाहिजे, आपण सगळ्यांची सेवा केली पाहिजे, दानधर्म केला पाहिजे. हे नक्कीच तुम्ही एक खूप चांगली शिकवणूक समाजासाठी देत आहेत आज. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की जर का तुम्हाला कुठलाही पितृदोषचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच सुवर्णा सुत्रावे मॅडमशी कनेक्ट करू शकता. त्यांच्याबद्दल सगळे डिटेल्स आपल्या कॅप्शनमध्ये मेन्शन्ड असणार आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर कमिंग ऑन आर टॉक्स. आणि मला एक अजून रिक्वेस्ट करायची आहे की प्लीज सगळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा कुठला टॉपिक घेतला पाहिजे ह्याच्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगाल. थँक्यू. कीप वॉचिंग.